Hello, dear students. Today we will start important point, Nernst equation. बघा, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला याच्यावरती क्वेश्चन असतातच. जास्तीत जास्त वेळा नर्न्स इक्वेशन वरती क्वेश्चन विचारलेला आहे जेई मेन्स नीटला. ओके, तर बोर्डच्या एक्झामला पण न्यूमेरिकल टाइप क्वेश्चन असतो. नर्न्स नेम ऑफ सायंटिस्ट, त्याने एक इक्वेशन पुट केलेलं आहे आणि त्या इक्वेशन वरनं वी कॅन डिटरमाइन द electrode potential of electrode or cell potential of a cell at any concentration and temperature. कोणत्याही कॉन्सन्ट्रेशनला. आता ई नॉट सेल काय होतं, आपण ई नॉट सेल काढलोय आतापर्यंत, बरोबर आहे. ई नॉट सेल काढलोय किंवा ई नॉट काढलोय. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड आपण मेजर करू शकतो बाय युजिंग रेफरन्स इलेक्ट्रोड. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड यूज करून कुठल्याही इलेक्ट्रोडचा आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढू शकतो. ओके, ऍट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. ई नॉट वी कॅन डिटरमाइन इलेक्ट्रोडचा. आपण बघा आता स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल फरक आहे. सेल पोटेन्शियल म्हणजे सेलचा पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन टू हाफ सेल इज कॉल्ड एज सेल पोटेन्शियल. ओके, तर ते बघा. तर आता ई नॉट सेल पण आपण काढू शकतोय कुठल्या फॉर्म्युलानं, ई कॅथोड मायनस ई एनोड. बट वी कांट डिटरमाइन electrode potential of electrode at any concentration and temperature, and we can't determine EMF of cell at any concentration and temperature, and that we can determine by using Nernst equation. Nernst equation use करून काय करू शकतो आपण, we can determine the electrode potential of electrode and cell potential of cell at any concentration and temperature. मग Nernst equation काय आहे, E is equal to E naught cell minus 2.303 RT upon NF log to the base 10 concentration of product upon concentration of reactants. काही बुक मध्ये इथं log to the base 10 Q पण लिहिलं जातं. Q म्हणजे रिएक्शन क्वोशिएंट. ओके, ते आणि ते काय फरक आहे मी सांगतो. काही बुक मध्ये log to the base 10 Q असं पण लिहिलं जातं, ते पण बरोबर आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट हे पण बरोबर आहे. ठीक आहे, दिस इज युअर नर्न्स इक्वेशन. हे नर्न्स इक्वेशन. ओके, याचं डेरिव्हेशन आपण या लेक्चरच्या शेवटी बघूयात. अगोदर मी याच्यामधल्या प्रत्येक टर्म्स विषयी सांगणार आहे, नंतर न्यूमेरिकल्स. ई काय इथं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ई काय, इलेक्ट्रोड पोटेन्शियल of electrode or cell potential of cell, any cell potential of cell at any concentration and temperature. बरोबर आहे. इथं ई सेल घेतलं तर सेलच्या बाबतीत आणि नुसतं ई असेल तर फक्त इलेक्ट्रोडच्या बाबतीत. ओके, काही पण हे करा. इलेक्ट्रोडचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल पण आपण काढू शकतो ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. ओके, सेल जर नाही वापरलं तर फक्त इलेक्ट्रोडच्या बाबतीत. ओके, इक्वेशन सेम. आता इथं ई नॉट सेल असेल तर सेलच्या बाबतीत, नसेल तर नाही. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ई नॉट काय, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल और EMF of a cell, standard EMF of a cell, standard EMF of a cell. EMF म्हणजे सेल पोटेन्शियल. E नॉट काय, स्टँडर्ड, आणि E काय, ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. ओके, फक्त E असेल तर इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड, आणि E सेल असेल तर सेल पोटेन्शियल ऑफ अ सेल. E नॉट असेल फक्त स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ इलेक्ट्रोड. नॉट आलं म्हणजे स्टँडर्ड आलं. आणि ई नॉट ऑफ द सेल असेल तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. खाली सेल लिहिलं म्हणजे सेलच्या बाबतीत. ओके, नाही लिहिलं तरी चालतंय, किंवा दोन्ही. खाली सेल नसेल, सपोज फक्त इलेक्ट्रोडचाच इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढायचं असेल तर सेल नका लिहू, आणि सेल पोटेन्शियल काढायचं असेल तर खाली ई सेल इज इक्वल टू ई नॉट सेल मायनस 2.303 RT अपॉन NF लॉग टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट. ओके, असं लिहायचं.
आता -2.303 कशासाठी लिहिले? नॅचरल लॉग होता, इथं नॅचरल लॉगचं लॉग टू द बेस 10 करण्यासाठी ते लागतं, बरोबर आहे. आर काय आहे? गॅस कॉन्स्टंट. इतकं लिहिलं तुम्ही, हे सर्व लिहून घ्या. ओके, कुठल्या टर्म्स काय आहेत ते. ओके, ठीक आहे. मग आर काय इथं? गॅस कॉन्स्टंट. आणि याची व्हॅल्यू जनरली जूल पर केल्विन पर मोल मध्ये यूज केली जाते. आणि इथे कुठली व्हॅल्यू वापरतात? 8.314 जूल पर केल्विन पर मोल. ओके, आरची व्हॅल्यू. टी काय आहे इथं? टेम्परेचर इन केल्विन. ठीक आहे, टेम्परेचर इन केल्विन. टेम्परेचर नेहमी केल्विन मध्ये घ्यायचं. एफ काय? फॅराडे. फॅराडेज कॉन्स्टंट. एफ काय? फॅराडेज कॉन्स्टंट. त्याची व्हॅल्यू किती असते? अप्रॉक्सिमेटली 96,500 कुलॉम. ते कशी आली? आपण इलेक्ट्रोलायसिस मध्ये बघितलंय. किती असते व्हॅल्यू? 96,500 कुलॉम. म्हणजे 1 फॅराडे मीन्स चार्ज प्रेझेंट ऑन 1 मोल ऑफ इलेक्ट्रॉन. त्याचं आपण ओके. एन काय? आता लक्ष द्यायचं. ओके, हे लिहिलं. एन काय आहे? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. एन इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन. जर रिडक्शन पोटेन्शियल काढायचं असेल, फक्त इलेक्ट्रोडचं रिडक्शन पोटेन्शियल काढायचं असेल तर काय घ्यायचं? एन बरोबर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन. और लूज जर ऑक्सिडेशन पोटेन्शियल काढायचं असेल इलेक्ट्रोडचं तर काय कन्सिडर करायचं? नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लूज्ड. और सेलचं सेल पोटेन्शियल काढायचं असेल तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर्ड और कॅन्सल इन सेल रिएक्शन. सेल रिएक्शन लिहित असताना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन्सल. हे गिब्स फ्री एनर्जीच्या ह्याच्यात बघितलंय बघा. ओके, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन, लूज और ट्रान्सफर्ड. ते मागच्या वेळेस गिब्स फ्री एनर्जीचं शिकवत असताना मी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी डिटरमाइन कसं करायचं तिथे सांगितलंय. तेच आहे. इक्वेशन लिहिल्यानंतर तुम्हाला एन किती घ्यायचं समजून जाईल. सपोज सेल पोटेन्शियल काढायला सांगितलं तर सेल रिएक्शन लिहित असताना जेवढे इलेक्ट्रॉन कॅन्सल होतात दॅट इज एन. सपोज तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारले डिटरमाइन द रिडक्शन पोटेन्शियल ऑफ झिंक इलेक्ट्रोड, असं इलेक्ट्रोडचं विचारले तर रिडक्शन पोटेन्शियल काढायला सांगितले. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन किती गेन केलेलं आहे त्याच्यात ते घ्यायचं. समजा ऑक्सिडेशन पोटेन्शियल काढायला सांगितले तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लूज्ड. ओके, हे टर्म्स समजून जाईल. लॉग टू द बेस 10. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आता इक्वेशन लिहित असताना सपोज Fe2+ gains 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू Fe सॉलिड. तर याच्यामध्ये इथं प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ह्याचं सॉरी प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन. Fe2+ Fe. आणि कुठलाही एलिमेंट जर प्युअर सॉलिड असेल किंवा लिक्विड असेल तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन 1 असतं. Fe सॉलिड आहे 1 कॉन्सन्ट्रेशन. Fe2+ एक्वियस मध्ये आहे, याचं कॉन्सन्ट्रेशन काहीतरी फिक्स असेल, काही दिलेलं असेल त्याच्यात. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, आलं प्रत्येकाचं टर्म्स लक्षात आलं. ठीक आहे. आता इथे मी तुम्हाला डिफरन्स सांगतोय म्हणजे क्यू आणि केसी मधला. क्यू म्हणजे रिएक्शन क्वोशंट आणि केसी म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. ओके, केसी नाही आहे इथं, लक्षात घ्या. क्यू म्हणजे रिएक्शन क्वोशंट, केसी म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. मागच्या वर्षी आपण केमिकल इक्विलिब्रियम मध्ये बघितलं. ओके, आता ज्यावेळेस आपण इक्विलिब्रियम मध्ये असतं, लॉ ऑफ मास ऍक्शन तुम्हाला माहिती आहे. सपोज वन रिएक्शन in a equilibrium 2a plus 3b gives 3c plus 4d असं इक्वेशन आहे. and that equation in a equilibrium. then kc is equal to काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट काय आहे? प्रोडक्ट कोणकोणते आहेत इथं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी त्याचा पॉवर 3 कारण स्टॅइकोमेट्रिक कोएफिशियंट 3 आहे म्हणून त्याचा पॉवर 3 इनटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ डी त्याचा पॉवर 4 कारण ते हे आहे. ओके, त्याचा कोएफिशियंट 4 आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट मध्ये कॉन्सन्ट्रेशन ए त्याचा पॉवर 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी त्याचा पॉवर 3.
Okay, yeah, when this is case. When at equilibrium, concentration of products upon concentration of reactants raised to its power of its stoichiometric coefficient, त्याचा power त्याच्या coefficient raise केलाय. At equilibrium, it is called as Kc, but without equilibrium, this is called as reaction quotient Q. Okay, without equilibrium, equilibrium ला नसताना, equilibrium च्या वेळेस concentration of product upon concentration of reactant म्हणजेच Kc, but that reaction is not in equilibrium. At that time, concentration of product upon concentration of reactant means Q, reaction quotient Q. Okay, यावेळेला आहे तुमचं Q आणि Kc मधला, इथं log to the base 10 Q लिहू शकता किंवा concentration of product upon concentration of reactant लिहू शकता. ओके, यावेळेला नॉन्स इक्वेशन आहे पूर्ण, याचं डेरिवेशन आपण शेवटी घेऊयात. या अगोदर याच्यावरती आपण न्यूमेरिकल घेऊयात. ओके, बघा न्यूमेरिकल घेण्याच्या अगोदर आपण दिस इज युअर नॉन्स इक्वेशन. ओके, याच्यामधल्या सगळ्या टर्म्स तुम्हाला समजले, बट याला आणखी आपण शॉर्ट करून घेऊयात, कारण जनरली जास्तीत जास्त न्यूमेरिकल मध्ये टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस दिलं जातं ऍट टेम्परेचर 25. ओके, आणि आर ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे, कॉन्सन्ट्रेशन तेवढं चेंज असतं. ओके, ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन. तर तुम्ही म्हणाल सर टेम्परेचर 25 दिलंय, मग कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार असलं तर E0 सेल आणि हे सेम असेल, बरोबर. पण कॉन्सन्ट्रेशन चेंज असेल तर E ऑफ द सेल इज डिफरंट दॅन E0 सेल. ओके, ठीक आहे. पण जास्तीत जास्त न्यूमेरिकल मध्ये टेम्परेचर 25 असतं. जेव्हा टेम्परेचर 25 असतं, when temperature T is equal to 25 degree Celsius means 298 Kelvin, then we can write the equation. इक्वेशन आपण आणखी शॉर्ट करून लिहू शकतो. कसं, R ची व्हॅल्यू फिक्स आहे, किती आहे 8.314, 2.303 फिक्स आहे, N चेंज आहे, F ची व्हॅल्यू फिक्स आहे, किती आहे 96,500. मग देन ऍट 25 डिग्री सेल्सिअस जर त्या इक्वेशनला आपण असं लिहू शकतो, E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 2.303. R ची व्हॅल्यू किती आहे 8.314, टेम्परेचर किती आहे 298, N तुम्हाला आहे ते आहे 96,500, log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. ओके, जेव्हा तुम्ही एवढ्याच सॉल्व करा तेव्हा तुम्हाला इक्वेशन येईल E सेल, सेल असेल तर सेल, सेल नसेल तर फक्त E इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.059 अपॉन N log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. हे इक्वेशन तुम्ही जास्तीत जास्त वेळा यूज करू शकता. टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे म्हटलं, एवढं मोठं इक्वेशन लिहित बसण्याची गरज नाही, किंवा ते परत परत कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही, कारण सगळ्या कॉन्स्टंटचं आपण एकदाच कॅल्क्युलेशन करून टाकलं. आणि तुम्हाला इक्वेशन काय आलं, E सेल इज इक्वल टू E0 सेल मायनस 0.059 अपॉन N. याचं सगळ्याचं कॅल्क्युलेशन किती असतं 0.059 अपॉन N log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. ओके, आलं लक्षात. हे म्हणजे यावेळेला तुम्हाला हे नॉन्स इक्वेशन 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना करता येईल. ओके, ठीक आहे. आता आपण न्यूमेरिकल घेऊ. न्यूमेरिकल find the reduction potential, reduction potential and oxidation potential of Fe2 plus 0.01 molar concentration Fe solid. काय काढायला सांगितलं, इथं सेलचा संबंध नाही, इथं Fe चं रिडक्शन पोटेन्शियल काढायला सांगितलंय. ठीक आहे, किती कॉन्सन्ट्रेशन असताना 0.01 मोलार टू Fe सॉलिड. ओके, त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.01 मोलार. Fe चा इलेक्ट्रोड त्या सोल्युशन मध्ये डीप केलाय, तेवढ्या कॉन्सन्ट्रेशनचा, टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअसचं आहे. त्यावेळेस त्या इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल काढायला सांगितलंय, बरोबर आहे. कोणतं काढायला सांगितलं, रिडक्शन. आता लक्षात घ्या, दोन्ही काढायला सांगितलं तर कोणतंही एक पोटेन्शियल काढा, दुसऱ्याची व्हॅल्यू सेम असणार आहे, फक्त साइन अपोजिट असणार आहे, म्हणून दोन्ही काढत बसायची गरज आहे का, नाही. ओके, म्हणून कुठलंही एक इलेक्ट्रोड पोटेन्शियल काढलं, रिडक्शन आहे तर ऑक्सिडेशन, तुम्हाला दुसरं ऑटोमॅटिक येईल. ठीक आहे. आयपीएससी ना रिडक्शनला थोडा भाव दिलाय, रिडक्शन
यूज करा म्हटलं म्हणून आपण रिडक्शन अगोदर काढूयात आणि त्याला ऑक्सिडेशन मध्ये कन्वर्ट करतो. ठीक आहे, नॉन्स इक्वेशन यूज करा. Feचं तुम्हाला स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल दिले, ते व्हॅल्यू किती आहे बघा, ते पण रिडक्शन पोटेन्शियल आहे. Fe2+2 Fe म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल आहे, ते किती आहे 0.45 व्होल्ट. कसलं मायनस, हे तुम्हाला स्टँडर्ड दिले. ओके, त्याला मी थोडं पलीकडे ना 25 डिग्री सेल्सिअस आहे. त्यामुळे नॉन्स इक्वेशन कोणतं लिहिलं तर चालते, शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं तर चालते. E=E0 मायनस, आता बघा इथे फरक काय, ई सेल कधी लिहायचं, सेलचा संबंध असेल तर सेल पोटेन्शियल ऑफ अ सेल, आणि फक्त ई कधी लिहायचं इलेक्ट्रोड असेल तर. इथे E0 सेल नाही लिहिलं मी, फक्त E0 लिहिलं. स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे. E0 सेल लिहिलं तर स्टँडर्ड सेल पोटेन्शियल. ओके, ठीक आहे. E=E0 मायनस 0.059 अपॉन n log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. ओके, हे तुमचं नॉन्स इक्वेशन आहे. काय काढायला सांगितलंय, रिडक्शन पोटेन्शियल काढायला सांगितलंय ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे, E0 किती दिलेलं आहे तुम्हाला, गिवन आहे मायनस 0.45 मायनस 0.059 अपॉन n. आता n ची व्हॅल्यू कसं काढणार, फर्स्ट राईट डाऊन रिएक्शन लिहा. ओके, Fe2+ चा Fe झालाय म्हणजे Fe2+ त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार, गेन्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू Fe सॉलिड. बरोबर आहे, रिएक्शन आहे, रिडक्शन रिएक्शन. ओके, रिडक्शन रिएक्शन आहे, रिडक्शन पोटेन्शियल काढू लागलोय तर रिडक्शनच करायला पाहिजे ना. इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे 2, सेल नाही त्यामुळे टोटल सेल रिएक्शन लिहिण्याची गरज नाही, फक्त इलेक्ट्रोड पोटेन्शियल विचारले. एन ची व्हॅल्यू किती आहे तर 2 म्हणून 2 लिहिलं. ठीक आहे, रिएक्शन साईडला लिहून ठेवा किंवा लिहिला तरी चालेल. ओके, त्यानंतर लॉग टू द बेस 10. आता इथे प्रोडक्ट कोणता आहे, सॉरी मी रिएक्शन वरती लिहून ठेवतो. ओके, Fe2+ त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार, गेन्स 2 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्ट इनटू Fe. ठीक आहे, मग आता आपल्याला काढायचंय इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ दॅट इलेक्ट्रोड. इथं प्रोडक्ट कोणता Fe, रिएक्टंट कोणता Fe2+. इलेक्ट्रॉन Fe सॉलिड, सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन, सॉलिड और लिक्विड, प्युअर सॉलिड आणि लिक्विड त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती असतं युनिटी म्हणजे 1, म्हणजे प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 1, आणि रिएक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.01. किती आहे 0.01. ओके, ठेवल्या व्हॅल्यू. मग आता याचं कसं लिहिता येईल, E=-0.45 मायनस ऑफ 0.059 अपॉन 2. आता एक लक्षात घ्या, 0.01 ला 10⁻⁻² लिहिता येतं. यस, लॉग टू द बेस 10 1/10⁻² लिहिता येतं. हा -2 वरती आला, +2 झाला. बरोबर आहे, ठीक आहे. याचं काय होईल, इथपर्यंत कॅन्सल करतोय, तुम्ही लिहून घेत जा. याचं कशात कन्वर्ट होईल, E=-0.45 मायनस 0.059 अपॉन 2 लॉग टू द बेस 10 टू द पॉवर 2. आता 10 टू द पॉवर 2, ओके, त्याचा लॉग बघायचा आहे, जे पॉवर आहे ते समोर येतो. ओके, तर काय होईल, E=-0.45 मायनस 0.059 अपॉन 2. आता 2 इंटू याला कसं लिहू शकतो आपण, लॉग टू द बेस 10 टू द पॉवर 2 ला आपण कसं लिहू शकतो, 2 इंटू लॉग टू द बेस 10. इथे 10 आणि 10 चा लॉग किती असतो 1, म्हणून याला कसं लिहिता येईल 2 इंटू लॉग टू द बेस 10 किती असतो 1 झालं. ओके, हे 2 कॅन्सल झालं. ओके, तर काय येईल मग इथं, E=-0.45 ओके मायनस 0.059. ओके, मग आता 2 कॅन्सल झालेला आहे. किती होतं, E=
इथे मायनस मायनस just a minute. ठीक आहे, हा मायनस आणि तो मायनस 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 काय होईल प्लस, पण त्याचं मायनसचं साईन राहील. ओके मायनस हे किती इथं 0 लिहितोय मी 099 5 5 ज 10 1 आले इथं 5 हे मायनस 0 पॉइंट. तर reduction potential of that Fe electrode at 0.01 molar concentration and 25 degrees Celsius is minus 0.509 volt. हे काय आलं reduction potential आलं. Oxidation potential किती येईल that electrode plus 0.509 volt. Oxidation potential ओके त्यावेळेला oxidation potential आणि reduction potential इथं आलेलं आहे. ओके हा एक न्यूमेरिकल. आता आपण इलेक्ट्रोडचं काढून बघितलं. आता सेलचं सेल पोटेन्शियल ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर काढून पाहूयात. त्याचा एक न्यूमेरिकल मी घेणार आहे. बघा इझी 25 डिग्री सेल्सिअस दिसलं सरळ सरळ फॉर्म्युला ठेवून टाकायचा. E इज इक्वल टू E नॉट मायनस 0.059 अपॉन N log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. आणि फक्त यांचं थोडंसं इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे किंवा तिथं थोडंसं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन लूज. जेव्हा रिडक्शन पोटेन्शियल काढताय तेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स गेन, जेव्हा ऑक्सिडेशन पोटेन्शियल काढताय तेव्हा नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स लूज. हे इलेक्ट्रोडच्या बाबतीत झालं. आणि जेव्हा सेल पोटेन्शियल काढायचंय ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर त्यावेळेस नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन्सल्ड व्हाईल रायटिंग द सेल रिएक्शन ते घ्यायचं N. ओके Nचं क्लिअर झालं. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट तुम्ही लिहून ठेवू शकता आणि व्यवस्थित कॅल्क्युलेशन केला की तुम्हाला एक्युरेट आन्सर येईल. ओके ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल. सी बघा हा एक न्यूमेरिकल आहे. फाइंड द EMF ऑफ अ सेल ॲट 298 केल्विन. पुन्हा आणखी 25 डिग्री सेल्सिअसला दिलेला आहे. EMF ऑफ अ सेल स्टँडर्ड EMF म्हटलं नाही. स्टँडर्ड EMF दिलं असेल किंवा तुम्हाला काढता येतं E कॅथोड मायनस E एनोड या फॉर्म्युल्याने बरोबर. तर EMF ऑफ अ सेल ॲट एनी कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर काढायचंय तुम्हाला. खाली सेल रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. ओके ठीक आहे. नन्स इक्वेशन काढता येतं तुम्हाला. नन्स इक्वेशन काय आहे E सेल इज इक्वल टू E नॉट सेल मायनस 0.059 अपॉन N log to the base 10 concentration of product upon concentration of reactants. ओके हे नन्स इक्वेशन. कधी 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असताना 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर नाही म्हटलं तर तुम्ही अगोदरचा फॉर्म्युला यूज करायचा डायरेक्ट. ओके कोणता E सेल इज इक्वल टू E नॉट सेल मायनस 2.303 RT अपॉन NF log to the base 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. जर तिथं वेगळं टेम्परेचर दिलं असेल तर, टेम्परेचर दिलंच नसेल तरी हा फॉर्म्युला वापरला तरी चालतो. ओके ठीक आहे. मग इथे तुम्हाला काय लागतं E नॉट सेल. पहिल्यांदा आपण E नॉट सेल काढूयात. ओके आणि सेल रिएक्शन लिहून N पण काढूयात म्हणजे डायरेक्ट तुम्हाला हे करता येईल. ओके यूज करता येईल. बोर्ड छोटा असल्यामुळे आपल्याला तो रफ करावा लागणार आहे म्हणून आपण E नॉट सेल काढूयात. त्यानंतर N पण काढून घेऊयात सेल रिएक्शन लिहून. ओके मग या दोघांचे रिडक्शन पोटेन्शियल दिलेलं आहे. हे पण मी खोडतोय व्हॅल्यू तेवढ्या इकडे लिहून. क्रोमियमचं किती आहे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मायनस 0.75 व्होल्ट आणि Feचं किती आहे रिडक्शन पोटेन्शियल मायनस 0.45 व्होल्ट. ओके ठीक आहे. ते रिडक्शन पोटेन्शियल दिले कारण तिथं तुम्हाला बघून कळलं की Cr3 प्लस टू Cr म्हणजे काय होतं Cr3 प्लस गेन्स 3 इलेक्ट्रॉन अँड फ्रॉम क्रोमियम सॉलिड. ओके खाली पण Fe2 प्लस 2 Fe होतं म्हणजे रिडक्शन पोटेन्शियल. ठीक आहे म्हणजे E नॉट सेल इज इक्वल टू E कॅथोड E नॉट कॅथोड E नॉट कॅथोड मायनस E नॉट एनोड आहे. ठीक आहे. मग कॅथोड कोणता आहे इथं हा Fe आहे. एनोड कोणता क्रोमियम आहे.
लेफ्ट साईडचा एनोड असतो, राईट हँड साईडचा कॅथोड असतो. मग Fe ची किती आहे -0.45 -0.75. एनोडचं किती आहे -0.7. इथे होईल -0.45 प्लस मायनस मायनस काय प्लस 0.75. किती झालं ते प्लस 0.30. बरोबर आहे. 75 मधून 45 गेलं 30 आलं. ओके प्लस 0.30 हे काय आलं ई नॉट सेल आला. ओके ते मी इथे लिहून ठेवतोय. ई नॉट सेल इज इक्वल टू 0.30 व्होल्ट. ओके ठीक आहे. ओके येते लक्षात. स्टेप बाय स्टेप समजून घेत चला, काही अवघड नाही. ओके आता सेल रिएक्शन लिहा. सेल रिप्रेझेंटेशन आहे. इथं काय झालंय, दिस इज क्रोमियम इज एनोड. एनोड वरती काय होतं ऑक्सिडेशन. मग काय झालं क्रोमियमचा कशात कन्वर्ट झाला, क्रोमियम सॉलिड टू Cr3+. त्याचं कॉन्सन्ट्रेशन दिले 0.1 मोलार बाय लुजिंग 3 इलेक्ट्रॉन्स. 3 इलेक्ट्रॉन लूज करून. ठीक आहे. कॅथोड कोणता Fe2+ चं रिडक्शन झालं. Fe2+ गेन्स 2 इलेक्ट्रॉन. त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.01 मोलार. किती इलेक्ट्रॉन गेन करतो 2 फॉर्म्स Fe सॉलिड. आता सेल रिएक्शन लिहित असताना नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इक्विलाइज करावे लागतात. इक्विलाइज करण्यासाठी इथं 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, इथं 2 आहेत. याला 2 न मल्टिप्लाय करा, याला 3 न मल्टिप्लाय करा. चालेल. ओके 2 न मल्टिप्लाय केलं इथं 2, इथं 2, इथं 2 न केलं 6 इलेक्ट्रॉन. ओके इथं 3 न मल्टिप्लाय केलं 3 × 2 6, इथं 3. ओके ठीक आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम झाले. किती झाले नंबर ऑफ इलेक्ट्रॉन 6. देयरफॉर n इज इक्वल टू 6. आलं लक्षात. n कसं काढलं इथं वी हॅव टू डिटरमाइन EMF ऑफ सेल और सेल पोटेन्शियल ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन अँड टेम्परेचर. ओके मग त्यावेळेस n काय घ्यावा लागतो, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल्ड व्हाईल रायटिंग द सेल रिएक्शन. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कॅन्सल किती झाले किंवा त्याला टोटल ट्रान्सफर्ड म्हणू शकतो आपण. मग किती 6 म्हणजे n बरोबर किती आलं 6 आलं. मग टोटल सेल रिएक्शन लिहून बाजूला ठेवा. 2 क्रोमियम सॉलिड प्लस 3 Fe2+ 0.01 molar concentration gives 2 Cr3+ 0.1 molar plus 3 Fe solid. ओके हे तुमची सेल रिएक्शन आहे. बरोबर आहे. 2 क्रोमियम सॉलिड 3 Fe2+ 0.01 मोलार. इलेक्ट्रॉन कॅन्सल झाले. 2 Cr3+ 0.1 मोलार प्लस 3 Fe सॉलिड. ठीक आहे. हे सेल रिएक्शन अशीच खाली राहतो. आता सेल रिप्रेझेंटेशन मी कॅन्सल करतोय. काय काढायला सांगितलंय तुम्हाला, ई सेल काढायला सांगितलंय. मग काय आहे ई सेल इज इक्वल टू फॉर्म्युला ई नॉट सेल मायनस 0.059 अपॉन n. कारण 298 केल्विनला विचारलंय म्हणजे टेम्परेचर 25 आहे म्हणून हा फॉर्म्युला आपण लिहू शकतो. log to the base 10 concentration of product upon concentration of reactants. ठीक आहे. ओके मग हे काढायचं आपल्याला. ई नॉट सेल किती आलंय 0.30 व्होल्ट मायनस 0.059 अपॉन 6. n बरोबर किती आहे 6 आहे. इंटू log to the base 10. आता प्रोडक्ट कोणते कोणते आहेत तिथे सेल रिएक्शन लिहिलीच पाहिजे. सेल रिप्रेझेंटेशन दिलं असेल तर, आणि सेल रिएक्शन दिली असेल तर काही गरज नाही सेल रिएक्शन लिहायची. पण सेल रिप्रेझेंटेशन दिलं असेल तर त्या न्यूमेरिकल सारखं सेल रिएक्शन लिहिणं तुम्हाला मस्ट आहे. त्यामुळे मी अगोदर सेल रिएक्शन घेतलंय. ई नॉट सेल काढायला शिकलोय आपण. त्या दोन्हीचाही यूज इथं आहे. ओके मग इथं प्रोडक्ट्स कोणते आहेत 2 Cr3+ प्लस 3 Fe सॉलिड. मग आता प्रोडक्ट कोणते आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cr3+ त्याचा पॉवर 2 कारण इथं कोएफिशियंट 2 आहे म्हणून. ओके लक्षात घ्या. कॉन्सन्ट्रेशन ऑफ Fe त्याचा पॉवर 3 बरोबर आहे का, कारण त्याचं कोएफिशियंट 3 आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट झाले. रिएक्टंट कोणते आहेत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cr त्याचा पॉवर 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Fe2+, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Fe2+ त्याचा पॉवर 3 बरोबर आहे. ओके मग आता हे अगोदरचं सेम
0.30 minus 0.059 upon 6 log to the base 10. सगळ्याचे कॉन्सन्ट्रेशन ठेवा. Cr3+ चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 आणि त्याचा पॉवर किती आहे 2 Fe सॉलिड आहे. प्युअर सॉलिड प्युअर लिक्विड कॉन्सन्ट्रेशन 1 चा क्यूब 1 त्याचं काय नाही सोडून टाका. ठीक आहे. आता रिएक्टंट कोणते आहेत 2 क्रोमियम सॉलिड असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन युनिटी असतं 1 त्याचा 1 चा स्क्वेअर 1 ते फक्त त्याचं Fe2+ त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.01 आणि त्याचं काय आहे क्यूब. मी आता सेल रिएक्शन खोडतोय थोड्या वेळासाठी. ओके लिहून घ्या तुम्ही. बघ मग काय आहे बाकी लिहा 0.30 मायनस 0.059 अपॉन 6 लॉग टू द बेस 10. 0.1 म्हणजे 10⁻²1 लिहिता येतं बरोबर आहे. 10⁻⁻1 त्याचं स्क्वेअर. 0.01 म्हणजे 10⁻²2 लिहिता येतं त्याचं पॉवर 3 बरोबर आहे. ओके 0.1 म्हणजे 10⁻1 लिहिता येतं. 0.01 म्हणजे 10⁻² लिहिता येतं. फक्त त्याच्यात कन्व्हर्जन केलं मी. ओके ठीक आहे. मग वरचा पाठ खोडतोय लिहून घेतलं. E cell is equal to 0.30 minus 0.059 upon 6 10⁻⁻1 into 2 किती होईल -2. वरती काय झालं log to the base 10 10⁻⁻2 खाली काय -2 into 3 -6 10⁻⁻6 बरोबर आहे. -2 into 3 -6 -1 into 2 -2 हा -6 वरती जाऊन काय होईल +6 म्हणजे किती येईल 4 येईल बरोबर आहे. E cell is equal to 0.30 minus 0.059 upon 6 log to the base 10 10⁻⁴ कारण हा 10⁻⁻6 वरती जाऊन काय होईल 10⁻+6 होईल +6 आणि -2 4 होईल. आता याला कसं लिहिता येतं तुम्हाला माहिती आहे. log to the base 10 10⁻⁴ कसं लिहिता येतं 0.30 minus 0.059 upon 6 याला कसं लिहिता येतं 4 into log to the base 10 4 into log to the base 10 of 10 log 10 किती असतं 1 म्हणून 4 into 1 4 होईल into 4 आलं लक्षात येता येईल. यस नो डाऊट येता येतं. मग 4 into ठीक आहे. आता इथं बघा इथं मी काय करतो एक अप्रॉक्सिमेट जास्त कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा 0.059 आहे 59 तर आहे म्हणून याला 6 लिहू शकतो मी. ठीक आहे 0.30 मायनस 0.06 अपॉन 6 इंटू 4 हे किती होईल 1 होईल. ओके येते लक्षात 0.06 डिवायडेड बाय 6 0.01. ओके मग किती येईल ते 0.30 मायनस 0.01 इंटू 4. ओके तर ई ऑफ द सेल मग किती होईल ते 0.30 मायनस 0.04 किती येईल 10 मधनं 4 गेले 6 2 ला 2 0.26 volt. EMF of the cell at that concentration and temperature is 0.26 volt. Okay E not cell नहीं है लक्षात घ्या E cell आहे म्हणजे स्टँडर्ड कंडिशनला नाही at any concentration and temperature. Okay that concentration and temperature EMF of that cell is 0.26 volt. स्टँडर्ड EMF किती आला 0.30 volt. ओके त्यावेळेला न्यूमेरिकल तुम्हाला सर खूप मोठा ठीक आहे मोठा स्टेप बाय स्टेप करत गेलात काही अवघड नाही. नन्स इक्वेशन काय लक्षात ठेवायचं दिलंय काय लक्षात ठेवायचं. ई नॉट सेल तुम्हाला काढता आलं पाहिजे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स कॅन्सल और गेन और लूज काढता आलं पाहिजे आणि व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. लॉकच्या तिथे कॅल्क्युलेशन बरेच जण चुकतात. ओके तिथे लॉकच्या ठिकाणी कॅल्क्युलेशन व्यवस्थित करत नाहीत तर त्या ठिकाणी थोडं कॅल्क्युलेशनला ध्यान द्या.
तुम्हाला न्यूमेरिकल होऊन जाईल. याच्यावरचा एक न्यूमेरिकल मी तुम्हाला घरी करण्यासाठी देतोय. मला मॅक्झिमम जणांनी तो पाठवायचा, कारण नॉन्स इक्वेशन महत्वाचा पॉईंट आहे आणि तो तुम्हाला समजलाय हे मला कळलं पाहिजे. ओके, ठीक आहे. न्यूमेरिकल आहे. कॅल्क्युलेट ई नॉट सेल अँड ई सेल. ई नॉट सेल आपला अगोदर काढायचं, ई कॅथोड मायनस ई एनोड या फॉर्म्युलाने, and then E cell by using Nernst equation for the following reaction at 25 degree Celsius. Temperature दिले 25. Magnesium solid plus Sn2 plus 0.03 molar concentration gives Mg2 plus 0.04 molar concentration plus Sn solid. आता इथे बघा तुमचं एक काम कमी केलेलं आहे. डायरेक्ट सेल रिएक्शन दिले, सेल रिप्रेझेंटेशन दिलं नाही. त्यामुळे सेल रिएक्शन आहे, प्रोडक्ट कोणता आहे, रिएक्टंट कोणता आहे माहिती आहे, त्यांचे कॉन्सन्ट्रेशन पण इथं दिले. ठीक आहे. आणि स्टँडर्ड सेल पोटेन्शियल काढण्यासाठी एनोडचं पण रिडक्शन पोटेन्शियल दिले आणि कॅथोडचं पण रिडक्शन पोटेन्शियल दिले. एनोड कोणता, मॅग्नेशियम. कॅथोड कोणता, 10. मग -2.37 व्होल्ट रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड मॅग्नेशियम, -0.14 व्होल्ट रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड 10. ओके, हे करून मला व्हॉट्सअपवर शेअर करा. ओके, त्यानंतर आपण घेऊयात डेरिव्हेशन ऑफ नॉन्स इक्वेशन. डेरिव्हेशन ऑफ नॉन्स इक्वेशन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी गरजेचं आहे, बाकी बोर्ड सीईटी साठी काही आवश्यकता नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी याच्यावरती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात कधी. ठीक आहे. डेरिव्हेशन ऑफ नॉन्स इक्वेशन. That Nernst equation is derived from thermochemistry. That is from Gibbs free energy equation. Okay, थर्मोकेमिस्ट्री पासून डिराइव्ह झालेला आहे. थर्मोकेमिस्ट्री मध्ये इक्वेशन काय आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट मायनस 2.303 RT log टू द बेस 10 Q किंवा रिएक्शन क्वेश्चन Q. ओके, ठीक आहे, हे इक्वेशन आहे. जर इथं -2.303 नाही लिहिलं तर याला कसं लिहू शकतो तो आपण, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट मायनस RT ln Q. बरोबर, हे इक्वेशन आहे. ln म्हणजे नॅचरल लॉग. नॅचरल लॉगला लॉग टू द बेस 10 करायचं असेल तर इथं मायनस घ्यावं, सॉरी 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, ओके, सॉरी. तर नॅचरल लॉगचं लॉग टू द बेस 10 करायचं असेल तर त्याला 2.303 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ठीक आहे, हे इक्वेशन थर्मोकेमिस्ट्री पासून आहे. मग आपल्याकडे काय इक्वेशन आहे, डेल्टा जी इज इक्वल टू मायनस NFE ऑफ द सेल शिकलोय आपण. बरोबर आहे. डेल्टा जी नॉट इज इक्वल टू मायनस NFE नॉट ऑफ द सेल. हे डिराइव्ह केलेलं आहे आपण, बघितलं. बरोबर आहे. पुट दीज व्हॅल्यूज ऑफ डेल्टा जी अँड डेल्टा जी नॉट इन दिस इक्वेशन. त्याच्यात ठेवायचं. ठेवलं. मायनस NFE ऑफ द सेल इज इक्वल टू मायनस NFE नॉट ऑफ द सेल मायनस 2.303 RT लॉग टू द बेस 10 Q म्हणजे रिएक्शन क्वेश्चन. तो काय असतो माहिती आहे तुम्हाला, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट्स अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ऍट एनी पॉइंट विदाउट इक्विलिब्रियम. ते बघितलं आपण याच लेक्चरच्या स्टार्टिंगला. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट क्यूच्या ठिकाणी ठेवू शकतो. बघा, मग हे इथपर्यंत आलं. डेल्टा जी आणि डेल्टा जी नॉट ची व्हॅल्यू आपण ठेवली. मायनस NFE सेल इज इक्वल टू मायनस NFE नॉट सेल मायनस 2.303 RT log टू द बेस 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट क्यूच्या ठिकाणी ठेवलं ते. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. मग डिवाइड दिस इक्वेशन बाय मायनस NF. सॉरी, फक्त NF नाही केलं तर मायनस NF. डिवाइड दिस इक्वेशन बाय मायनस NF.
ओके, NF न डिवाइड केलं, इथे पण इथे पण आणि इथे पण. ओके, मग NF NF NF, ओके सॉरी मायनस नाही, फक्त प्लस NF. ओके, NF ने डिवाइड केलं, हे NF NF कॅन्सल, हे NF NF कॅन्सल, हे मायनस मायनस कॅन्सल. E सेल इज इक्वल टू E नॉट सेल मायनस 2.303 RT अपॉन NF log to the base 10 concentration of product upon concentration of reactant. ओके, हेच तुमचं काय नन्स इक्वेशन. हे काय आहे, नन्स इक्वेशन आहे. आलं, कशापासून आलं नन्स इक्वेशन, थर्मोकेमिस्ट्रीच्या इक्वेशन पासून. ओके, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट मायनस RT LN क्यू म्हणू शकता, इक्वेशन पासून हे आलेलं आहे. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा जी नॉट मायनस RT LN क्यू. ओके, ठीक आहे, हे नन्स इक्वेशन आपण डिराइव्ह केले. ओके, नन्स इक्वेशन पूर्ण लक्षात राहील. त्यावेळेला आज नन्स इक्वेशन टोटल आपण घेतलेलं आहे. व्यवस्थित लेक्चर समजून घ्या आणि याच्यावरती प्रॅक्टिस करत राहा. तुम्हाला कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. ओके, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट एक आहे ते घेऊयात. ओके, नंतर दुसरा पार्ट. ओके, आज इतकं पुरेसं आहे. थँक्स.